नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण A to Z मराठी व्याकरण या सिरीजचा 29वा भाग पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण एखाद्या कवितेच्या चरणातील वृत्त कसं ओळखायचं ते पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताय आणि त्यासाठी तुम्हाला मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करायचा आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, इंद्र वज्रा वृत्तामध्ये प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? या ठिकाणी पहा, मी तुम्हाला इंद्र वज्रा वृत्ताची किंवा इतर सर्व वृत्तांची लक्षणं शिकवतानाच लिहून घ्यायला सांगितली होती। ठीक आहे, जर लिहिली असतील तर तुमचा फायदाच आहे। ठीक आहे, पुढे पहा, या ठिकाणी इंद्र वज्राची लक्षणं कोणती आहेत? प्रत्येक चरणामध्ये 11 अक्षरं, यती 5व्या अक्षरावर आणि गणांचा क्रम त त ज ग ग असा। ठीक आहे, त त ज ग ग हे कसं असतं, काय असतं, पुढे पाहणार आहोत। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? इंद्र वज्रामध्ये प्रत्येक चरणामध्ये 11 अक्षरं असतात, पर्याय 2। त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 2 पहा, उपेंद्र वज्रा वृत्तामध्ये यती कितव्या अक्षरावर असतो? मित्रांनो, उपेंद्र वज्रा लक्षणं काय आहेत? प्रत्येक चरणामध्ये 11 अक्षरं, यती 5व्या अक्षरावर आणि गणांचा क्रम ज त ज ग ग काय आहे? ज त ज ग ग। ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलं? यती कितव्या अक्षरावर आहे? 5व्या, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। वर काय पाहिलं इंद्र वज्रामध्ये आपण? तर गणांचा क्रम कसा होता? तर त त ज ग ग असा होता आणि उपेंद्र वज्रामध्ये कसा आहे? तर ज त ज ग ग असा आहे। ठीक आहे, त्यासोबतच पुढे पहा प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या वृत्तामध्ये प्रत्येक चरणात 11 अक्षरे असतात? या ठिकाणी पहा, इंद्र वज्रामध्ये 11 अक्षरं, 5व्या अक्षरावर यती आणि गणांचा क्रम त त ज ग ग असा। ठीक आहे, त्यासोबतच उपेंद्र वज्रामध्ये प्रत्येक चरणामध्ये 11 अक्षरं, यती 5व्या अक्षरावर आणि गणांचा क्रम ज त ज ग ग असा। आणि मित्रांनो, तिसरा असतो उपजाती, ज्यामध्ये इंद्र वज्रा आणि उपेंद्र वज्रा दोन्हीचं मिश्रण असतं, म्हणजे एक लाईन इंद्र वज्राची आणि एक लाईन उपेंद्र वज्राची असते। त्या ठिकाणी काय म्हणायचं? उपजाती। म्हणजेच काय, तर इंद्र वज्रा, उपेंद्र वज्रा आणि उपजाती या तिन्हीमध्ये प्रत्येक चरणामध्ये 11 अक्षर असतात आणि यती हा 5व्या अक्षरावर असतो। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? इंद्र वज्रा, उपेंद्र वज्रा आणि उपजाती या तिन्ही वृत्तांमध्ये प्रत्येक चरणात 11 अक्षरे असतात, पर्याय 4। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 4, दुःखी जगा देखून या द्रवेते, सच्चित्त माते नवनीत वाटे, अन्याय कोठे दिसता परिते, त्या इंद्र वज्रा सही लाजविते, वरील पंक्ती कोणत्या वृत्तामधील आहेत? या ठिकाणी पहा, आपण वृत्त कसं ओळखतो? तर पहिल्यांदा त्याच्या प्रत्येक चरणातील अक्षरांची संख्या मोजतो। या ठिकाणी पाहूया मग, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। ठीक आहे, या दोन्हीमध्ये किती आहेत? 11 अक्षरं आहेत। ठीक आहे, आणि कोणत्या कोणत्या वृत्तामध्ये 11 अक्षरं आहेत? तर इंद्र वज्रा, उपेंद्र वज्रा आणि उपजातीमध्ये प्रत्येक चरणात 11 अक्षरं असतात। मग या ठिकाणी तिन्हीपैकी कोणता आहे कसं ओळखायचं? तर या ठिकाणी या अक्षरांचं काय करायचा? लघु गुरु क्रम काढायचा, तो पण गणानुसार। मग या ठिकाणी पहा, गण करताना आपण काय करतो? तर लाईनचे 3-3 अक्षरांचे गट पाडतो, प्रत्येक ओळीचे 3-3 अक्षरांचे गट पाडतो। मग या ठिकाणी तिसऱ्या लाईनचे करूया आपण, अन्याय कोठेदी सताप आणि रीते। मग या ठिकाणी काय करायचं? प्रत्येक 3-3 अक्षरांचा लघु गुरु क्रम काढायचा। मग या ठिकाणी काय होणार? अ लघु आहे, परंतु काय झालं? अ नंतर जोडाक्षर आलं तर काय होतं? आपण पाहिलं होतं, जर एखाद्या लघु नंतर जोडाक्षर आलं तर काय होतं? लघुसाठी गुरु घ्यायला लागतो। मग या ठिकाणी अ काय झाला? गुरु झाला, म्हणजे डॅश। ठीक आहे, न्यामध्ये आ आहे, म्हणजे काय? आ देखील दीर्घ म्हणजे गुरु आहे, म्हणून या ठिकाणी देखील डॅश। आणि य काय आहे? लघु आहे, म्हणून या ठिकाणी यू। मग हा क्रम काय झाला? गुरु गुरु लघु। काय असतं? आपण पाहिलं होतं की जेव्हा एखाद्या गणामधील फक्त तिसरं अक्षर लघु असतं तेव्हा त्या ठिकाणी त गण असतो। कोणता गण? त गण। म्हणजे पहिला गण कोणता? अन्यायमध्ये त गण। ठीक आहे,
कोठेदी मध्ये काय होते पहा, को दीर्घ म्हणजे गुरु, ठे गुरु आणि दी लघु म्हणजे या ठिकाणी देखील काय झालं, फक्त तिसरं अक्षर लघु आहे म्हणून त गण. त्यासोबतच पहा पुढे स ता प, स लघु, ता गुरु आणि प लघु, काय झालं, फक्त मधलं अक्षर काय आहे, गुरु आहे. मग या ठिकाणी काय म्हणणार आपण, या ठिकाणी असं असेल तर त्याला म्हणायचा जगन. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. अजूनही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहून घ्या. या ठिकाणी काय झालं मग जगन. आणि शेवटी किती अक्षर राहिली, 2 अक्षर राहिली. ठीक आहे, 2 अक्षर राहिली. कोणती आहेत, री आणि ते, दोन्ही पण काय आहेत, गुरु आहेत. मग काय करायचं, गुरु असेल तर ग लिहायचं, लघु असेल तर ल लिहायचं. म्हणजे या ठिकाणी री साठी ग आणि ते साठी ग, म्हणजे काय होणार आहे, त त ज ग ग. आणि आपण काय पाहिलं होतं, इंद्र वज्रा वृत्ताची लक्षणं कोणती होती, तर प्रत्येक चरणामध्ये 11 अक्षर यती 5व्या अक्षरावर आणि गणांचा क्रम त त ज ग ग. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, ही जी कविता आहे ती काय आहे, इंद्र वज्रामध्ये आहे, पर्याय 1. ठीक आहे, पुढे देखील त्याचंच उदाहरण आहे पहा. दुर्वादल श्यामम दीप्ती देही सेवी पदे लक्ष्मण तो विदेही गंगातटे सेवित मंद वाते देखे अशा श्री रघु पुंगवाते. वरील कविता कोणत्या वृत्तामध्ये आहे. या ठिकाणी पहा प्रत्येक चरणामध्ये 11 अक्षर आहेत आणि या ठिकाणी आपण लघु गुरुक्रम काढूया. मग गंगा, गवर अनुस्वार आहे म्हणजे काय, दीर्घ, गा गा देखील दीर्घ आणि त लघु म्हणजे या ठिकाणी काय झालं, पहिल्या 3 साठी त गण. पुढं काय, टी सेवी, टी दीर्घ म्हणजे गुरु, से गुरु आणि वी लघु म्हणजे या ठिकाणी देखील त गण. पुढे त मंद काय होणार आहे, त लघु, मवर अनुसार म्हणजे गुरु आणि द लघु म्हणजे काय या ठिकाणी ज गण. आणि राहिलं काय, वा ते, वासाठी दीर्घ म्हणून ग आणि ते साठी देखील गुरु म्हणून ग म्हणजे या ठिकाणी त त ज ग ग. काय असणार आहे, त त ज ग ग असेल तर लक्षात ठेवायचं इंद्र वज्रा, पर्याय 1. आणि जर ज त ज ग ग असेल तर उपेंद्र वज्रा, ते आपण पुढे पाहतोय. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 6. पुढील पद्यातील वृत्त ओळखा. करी कसुनी नित भूमी सेवा तयास खायास असे नसेवा तरी परितया तो अळशी विलासी उपेंद्र वज्रा संदे मिराशी. या ठिकाणी पहा प्रत्येक चरणामध्ये 11 अक्षर आहेत. ठीक आहे, काय करूया मग आपण या ठिकाणी गणांचा क्रम काढूया. या ठिकाणी पहा तिसरं वाक्य घेऊया किंवा दुसरं वाक्य घेऊया. दुसरं वाक्य घेतलं, 3 गट केले, तयास खायास असे न सेवा. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा काय होतं, त लघु, ठीक आहे, या गुरु आणि स लघु या ठिकाणी काय झाला, ज गण झाला. ठीक आहे, खायास खा गुरु, या गुरु आणि स लघु म्हणजे या ठिकाणी काय झालं, फक्त तिसऱ्या स्थानावर लघु आला म्हणून या ठिकाणी त गण म्हणजे या ठिकाणी ज, या ठिकाणी त आणि या ठिकाणी असे न मध्ये काय होतंय, अ लघु, से गुरु आणि न लघु म्हणजे या ठिकाणी देखील ज म्हणजे काय झालं, ज त ज आणि से आणि वा साठी ग ग. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी गणांचा क्रम कसा आहे, ज त ज ग ग आणि कुठे होता हा, तर उपेंद्र वज्रामध्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. लक्षात ठेवायचं आहे उपेंद्र वज्रामध्ये प्रत्येक चरणामध्ये 11 अक्षर यती 5व्या अक्षरावर आणि गणांचा क्रम ज त ज ग ग. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 7. खाली दिलेल्या पद्यातील वृत्त ओळखा. तयावनी एक तटाक तोये तुडुंबले तामरसान पाये निरंतरा मंद मरंद वाहे तपातही यास्तव रिक्त नोहे. आता मित्रांनो वृत्त ओळखायचा म्हणजे काय करायला लागेल, प्रत्येक चरणातील अक्षरांची संख्या मोजायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ठीक आहे, प्रत्येक चरणामध्ये अक्षर किती आहेत, 11 आहेत. मग या ठिकाणी पाहायचं आहे कोणकोणत्या वृत्तामध्ये प्रत्येक चरणामध्ये 11 अक्षर असतात, तर इंद्र वज्रा, उपेंद्र वज्रा आणि उपजाती या तिन्ही वृत्तामध्ये प्रत्येक चरणामध्ये 11 अक्षर असतात. कारण या ठिकाणी पहा जेव्हा इंद्र वज्रा आणि उपेंद्र वज्रा एकत्र येतात तेव्हा त्या ठिकाणी उपजाती हे वृत्त बनतं. ठीक आहे,
मग या ठिकाणी पहा लक्षणं पहा काय आहेत. इंद्रवज्रामध्ये काय असतं, प्रत्येक चरणामध्ये 11 अक्षर आणि गणांचा क्रम कसा त त ज ग ग असा असतो. ठीक आहे. त्यासोबतच उपेंद्र वज्रामध्ये काय होतो, गणांचा क्रम कसा असतो तर ज त ज ग ग असा असतो. मग या ठिकाणी पाहायचं आपल्याला काय करायला लागेल, ट्रिकमध्ये पहा. तर इंद्रवज्रा चरणा सुरुवात कशी होते तर त या गणाने होते. कोणत्या गणाने होते, त गणाने होते. आणि उपेंद्र वज्रामध्ये काय होतं, सुरुवात आहे ती ज या गणाने होते. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा त गण कधी असतो, जेव्हा फक्त तिसरं अक्षर लघु असतं, बाकी दोन दीर्घ असतात. आणि ज कधी असतो तर जेव्हा फक्त मधलं अक्षर गुरु असतं, बाकी दोन लघु असतात. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा वरील ज्या ओळी आहेत त्याच्यामध्ये काय करायचं, किंवा कधीही वृत्त ओळखताना जर अक्षर समान असतील तर त्यावेळी काय करणार, फक्त पहिलं चरण कोणत्या गणानं सुरू होतं ते पाहायचं. मग काय पाहायचं या ठिकाणी, तयावनी काय होतं, त लघु, या दीर्घ आणि व लघु काय झालं तर या ठिकाणी ज गण झाला. आणि काय पाहिलं आपण, ज गणानं कशी सुरुवात होते तर ज गणानं उपेंद्र वज्राची सुरुवात होते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 2. जर सुरुवात त गणाने झाली तर त्याला काय म्हणायचं, इंद्रवज्रा. समजा की एखाद्या चरणामध्ये 11 अक्षर आहेत आणि सुरुवात त न झाली तर इंद्रवज्रा आणि ज न झाली तर उपेंद्र वज्रा. मग या ठिकाणी पुढे पहा प्रश्न क्रमांक 8. पुढील कवितेतील वृत्त कोणते, हा जातीविध्वंसन काळ आला समानतेच्या उभवा ध्वजाला, राष्ट्रीय जो सर्व जनाभिमानी, न जाती तो वा उपजाती मानी. या ठिकाणी पहा प्रत्येक चरणामध्ये किती अक्षर आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 अक्षर आहेत. ठीक आहे. मग काय म्हणणार आपण, एकतर इंद्रवज्रा असेल किंवा उपेंद्र वज्रा असेल किंवा उपजाती असेल. ठीक आहे. मग या ठिकाणी इंद्रवज्रा कधी सुरुवात त न झाली तर, उपेंद्र वज्रा कधी सुरुवात ज न झाली तर, ज अक्षरा नाही बरं का, ज गणानं त गणानं काय असतं, त गण तर डॅश डॅश यू म्हणजेच गुरु गुरु लघु, आणि ज कधी असतो तर लघु गुरु लघु. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा जर हे दोन्ही असतील, म्हणजेच एका चरणामध्ये त गण आहे आणि एका चरणामध्ये ज गण आहे सुरुवातीला, तर त्या ठिकाणी काय म्हणायचं, उपजाती म्हणायचं. मग या ठिकाणी काय करूया आपण, लाईन 2 आणि लाईन 3 पाहूया. ठीक आहे. 3-3चे गट करा गण करायसाठी. या ठिकाणी समान आणि राष्ट्रीय. समानमध्ये कोणता गण येतो, स लघु, मा गुरु आणि न लघु. काय झालं, या ठिकाणी फक्त मधलं अक्षर गुरु आहे म्हणजेच ज गण. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या चरणामध्ये काय, उपेंद्र वज्रा आहे. परंतु तिसरं चरण पहा काय आहे, राष्ट्रीय, रा दीर्घ, स्त्री जोडाक्षर आहे म्हणजे दीर्घ, आणि य काय आहे लघु. म्हणजे या ठिकाणी काय झालं, फक्त तिसरं अक्षर लघु आहे म्हणून या ठिकाणी त गण. म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या चरणामध्ये काय, उपेंद्र वज्रा, आणि तिसऱ्या चरणामध्ये काय, इंद्रवज्रा. म्हणजे या ठिकाणी दोन्ही आहेत म्हणून काय म्हणायचं, उपजाती म्हणायचं. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 9. पुढील श्लोकात कोणते अक्षर गणवृत्त आलेले आहे, मना सज्जना तू कडेनेच जावे, न होऊन कोणासही दुखवावे, कुणी दृष्ट अंगास लावील हात, तरी दाखवावा भुजंग प्रयात. या ठिकाणी पहा अक्षर मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 अक्षर कोणकोणत्या वृत्तामध्ये असतात तर 12 अक्षर ही भुजंग प्रयात आणि द्रुत विलंबित या दोन वृत्तांमध्ये असतात. मग लक्षणं पहा भुजंग प्रयातची काय आहेत. भुजंग प्रयातमध्ये प्रत्येक चरणामध्ये 12 अक्षर आणि गणांचा क्रम कसा असतो, यगण 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 आणि यगण. ठीक आहे. त्यासोबतच मित्रांनो द्रुत विलंबितमध्ये काय असतो, गणांचा क्रम न भ भ र. म्हणजे या ठिकाणी काय होतंय तर भुजंग प्रयातमध्ये पहिला गण कोणता असतो, य, आणि द्रुत विलंबितमध्ये पहिला गण कोणता असतो तर न. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये किंवा चरणामध्ये 12 अक्षर असतील तर त्यावेळी त्याची सुरुवात जर य न झाली तर भुजंग प्रयात आणि न झाली तर द्रुत विलंबित. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा काय करूया, पहिला गण पाहूया. न होऊ 3 अक्षर घेतली, काय होतंय न लघु,
हो दीर्घ आणि उ देखील दीर्घ। आणि आपण पाहिलं होतं की जर फक्त पहिलं अक्षर लघु असेल आणि इतर दोन गुरु असतील तर त्या ठिकाणी य गण असतो। म्हणजे या ठिकाणी या कवितेच्या चरणाची सुरुवात कशी होते, य गणाने होते, म्हणजे या ठिकाणी भुजंग प्रयात असणार आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 भुजंग प्रयात। आणि जर सुरुवात न झाली असती तर त्या ठिकाणी काय म्हटलं असतं आपण, द्रुत विलंबित हे वृत्त आहे असं म्हटलं असतं। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 10, मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे। वरील वाक्यातील अक्षर गणवृत्त कोणते? अक्षर मोजा प्रत्येक चरणामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 अक्षर म्हटलं की भुजंग प्रयात आणि द्रुत विलंबित। या ठिकाणी पाहायचं आहे मग काय होतंय, चरणाची सुरुवात कोणत्या गणानं होते पाहायचं आहे। या ठिकाणी पहा मग काय होतं, जनी निंदते याच्यामध्ये पहिली 3 अक्षर घ्या, जनी नी, ज लघु आहे, नी दीर्घ आहे म्हणजे गुरु आहे, आणि न वर अनुस्वार आहे म्हणजे नी देखील काय दीर्घ आहे। म्हणजे या ठिकाणी यू डॅश डॅश काय असतो, हा य गण असतो। म्हणजे या ठिकाणी या चरणाची सुरुवात कशाने होते, य गणाने होते, म्हणजे काय भुजंग प्रयात। पर्याय 3 आपलं उत्तर आहे। लक्षात काय ठेवायचं, जर कवितेच्या चरणामध्ये 12 अक्षर असतील आणि सुरुवात ही य गणाने होते तर त्या ठिकाणी भुजंग प्रयात, आणि जर 12 अक्षर असतील आणि सुरुवात ही न गणाने होते तर त्या ठिकाणी द्रुत विलंबित। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 11, पुढील कवितेच्या ओळी कोणत्या अक्षर गणवृत्तातील आहेत? सवड सापडता न करी मजा नित हळूहळू कष्ट करीत जा गहन कर्मगती तुझं बोलते द्रुत विलंबित जे श्रम फोलते। या ठिकाणी पहा अक्षर मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 म्हटलं की भुजंग प्रयात य गण आणि द्रुत विलंबित न गण। मग या ठिकाणी पहा पहिली 3 अक्षर घ्या, नी त ह। ठीक आहे, नी लघु पहिली वेलांटी म्हणजे लघु, त लघु आणि ह देखील लघु, म्हणजे या ठिकाणी तिन्ही लघु असले की काय म्हणायचं न गण। म्हणजे या ठिकाणी सुरुवात कशाने होते, न गणाने होते, म्हणजे या ठिकाणी द्रुत विलंबित हे वृत्त आहे, म्हणजे पर्याय 2। समजलं असेल तर लक्षात ठेवा, जर कवितेच्या चरणामध्ये प्रत्येक चरणामध्ये 12 अक्षर असतील आणि त्या ठिकाणी प्रत्येक चरणा सुरुवात ही जर य गणाने झाली तर त्याला काय म्हणायचं भुजंग प्रयात, आणि जर सुरुवात ही न गणाने झाली तर त्या ठिकाणी काय म्हणायचं द्रुत विलंबित। जर अजूनही कोणाला समजत नसेल तर प्रायव्हेटली समजवण्यात येईल, फक्त काय करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपल्या ॲडमिनला मेसेज करा, ॲडमिन तुम्हाला ती पूर्ण माहिती व्यवस्थितपणे समजावून सांगेल। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 12, पुढील कवितेतील वृत्त ओळखा। मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक चंचू तशीच उघडी पद लांबविले निष्प्राण देह पडला श्रमही निमाले। या ठिकाणी पहा अक्षर मोजायचे आहेत पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 अक्षर। 14 अक्षरे म्हटलं की कोणती वृत्त असतात, 14 अक्षर म्हटलं की या ठिकाणी पाहायचं आहे वसंत तिलका हे एकच वृत्त असतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 वसंत तिलका। ठीक आहे, वसंत तिलकाची लक्षणं कोणती आहेत, प्रत्येक चरणामध्ये 14 अक्षर असतात, त्यासोबतच यती हा 8व्या स्थानावर असतो आणि गणांचा क्रम कसा असतो त भ ज ज ग ग। ठीक आहे, असा असतो, हे लक्षात ठेवायचं आहे। 14 अक्षरं आली की वसंत तिलका। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 13, खालील काव्यपंक्तीतील अक्षर गणवृत्त कोणते? विद्या कला कुशलता बहुजेत होत्या। अक्षर मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 अक्षर वसंत तिलका, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे। ठीक आहे, लक्षणं पहा वसंत तिलका प्रत्येक चरणामध्ये 14 अक्षर, 8व्या स्थानावर यती म्हणजे 8व्या अक्षरावर यती आणि गणांचा क्रम कसा त भ ज ज ग ग। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 14, खालील काव्यपंक्तीतील अक्षर गणवृत्त ओळखा। पखरन भग घाली भुवरी पारिजात परिमळ उधळी हा सोनचाफा दिशात। या ठिकाणी पहा हे स पुसून टाकायचं। ठीक आहे, अक्षर मोजा मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 अक्षर म्हटली कोणती कोणती वृत्त आहेत, 15 अक्षर असतील तर या ठिकाणी पहा फक्त मालिनी, म्हणजे पर्याय 3 आपलं लक्षात ठेवायचं। मालिनीची लक्षणं कोणती कोणती आहेत तर प्रत्येक चरणामध्ये
15 अक्षर, यती हा 8व्या अक्षरावर आणि गणांचा क्रम कसा असतो मालिनीमध्ये न न म य य काय असतो न न म य य ठीक आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 15 अक्षर गणवृत्ताचा प्रकार ओळखा। रती जणू गुणशाळी गोड जात्या स्वभावी उमलती कळी बाला 15ची असावी। या ठिकाणी पहा अक्षर मोजायचे आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15। 15 म्हटले कोणता वृत्त मालिनी पर्याय 1 आपलं उत्तर आहे। ज्यामध्ये अक्षर एकच आहेत समान आहेत त्याबद्दल आपण इतर माहिती पाहतोय ठीक आहे। मालिनीमध्ये काय प्रत्येक चरणामध्ये 15 अक्षर 8व्या अक्षरावर यती आणि गणांचा क्रम न न म य य या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 16 अक्षर गणवृत्त ओळखा। महाराष्ट्र सृष्टी स्वभिभव चतुर्मास मिरवी आहाती मैदाने चिररुचिर येथे न हिरवी। या ठिकाणी पाहायचं आहे अक्षर मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17। आता या ठिकाणी काय पाहिलं आपण प्रत्येक चरणामध्ये 17 अक्षर आहेत आणि या ठिकाणी 17 अक्षर असणारे वृत्त कोणते कोणते आहेत तर 4 आहेत। कोणते कोणते शिखरिणी शी शिखरिणी ठीक आहे, म मंदाक्रांता, प पृथ्वी आणि ह हरिणी। आता या ठिकाणी प्रत्येक चरणामध्ये 17 अक्षर आहेत ठीक आहे। मग या ठिकाणी यांना ओळखायचं कसं तर शिखरिणीची लक्षणं पाहिली होती आपण। यामध्ये गणांचा क्रम कसा असतो तर य म न स भ ल घ म्हणजे सुरुवात कशाने होते य न होते ठीक आहे। यामध्ये कधीही बदल होत नाही लक्षात ठेवा कोणत्याही वृत्तामध्ये त्यामधील गणांच्या क्रमामध्ये किंवा मात्रांच्या क्रमामध्ये बदल होत नाही ठीक आहे। त्यामुळे या ठिकाणी शी साठी य ठीक आहे। शिखरिणीमध्ये चरणाची सुरुवात आहे ती य गणाने होते ठीक आहे। त्यासोबतच पहा मंदाक्रांताचं लक्षण काय आहेत तर गणांचा क्रम कसा आहे म भ न त त ग ग म्हणजे सुरुवात कशाने होते म न होते। त्यासोबतच पृथ्वीमध्ये काय होतं पृथ्वीमध्ये सुरुवात पहा कशी होते गणांचा क्रम आहे ज स ज स य ल ग म्हणजे सुरुवात कशी झाली ज न झाली। त्यासोबतच हरणीमध्ये काय होतंय हरणीमध्ये काय असतं तर गणांचा क्रम असतो न स म र स ल ग ठीक आहे। म्हणजे सुरुवात कशाने होते न होते। मग या ठिकाणी पहा जर सुरुवात ही य न झाली तर शिखरिणी, सुरुवात ही म गणाने झाली तर मंदाक्रांता, सुरुवात ही जर ज गणाने झाली तर त्या ठिकाणी पृथ्वी आणि सुरुवात ही जर न गणाने झाली तर हरिणी ठीक आहे। मग या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये काय करूया आपण पहिला गण काढूया कोणता आहे ठीक आहे। म्हणजे पहिली 3 अक्षर कोणत्या गणातील आहेत ते पाहायचं। या ठिकाणी अ हा ती अ लघु हा गुरु ती गुरु म्हणजे काय या ठिकाणी फक्त पहिलं अक्षर लघु आणि इतर 2 गुरु आहेत म्हणजे काय या ठिकाणी य गण आहे। आणि आपण काय पाहिलं जर प्रत्येक चरणामध्ये 17 अक्षर असतील आणि जर सुरुवात ही य गणाने झाली तर त्या ठिकाणी शिखरिणी हे वृत्त असेल म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 4 ठीक आहे। यापैकी नाही शिखरिणी पर्यायामध्ये दिलेलं नाही या ठिकाणी दिलं होतं परंतु या ठिकाणी चुकलेलं आहे म्हणून या ठिकाणी शिखरिणीमध्ये काय होणार आहे 17 अक्षर असणार आहेत आणि चरणाची सुरुवात आहे ती य गणाने होणार म्हणजेच यू डॅश डॅश न होणार ठीक आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 17 पुढील ओळीतील वृत्त ओळखा। मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढ मासी होई पर्युत्सक विकल तो कांत एकांत वासी। या ठिकाणी अक्षर मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 अक्षर म्हणजे काय 17 अक्षर असणारे वृत्त कोणते कोणते शिखरिणी, मंदाक्रांता, हरिणी आणि पृथ्वी। या ठिकाणी शिखरिणीमध्ये काय सुरुवात य न, मंदाक्रांतामध्ये सुरुवात म न, म गणानं ठीक आहे। या ठिकाणी अक्षर नाही तर गण। त्यासोबतच हरिणीमध्ये सुरुवात आहे ती न न आणि पृथ्वीमध्ये सुरुवात आहे ती ज या गणानं होणार आहे ठीक आहे। मग या ठिकाणी काय करूया पहिल्या 3 अक्षरांचा पहिला गण कोणता आहे ते काढूया ठीक आहे। मेघांनी या ठिकाणी मे दीर्घ म्हणजे गुरु, घा गुरु आणि नी देखील गुरु म्हणजे या ठिकाणी तिन्ही काय आहेत गुरु आहेत। आणि आपण काय पाहिलं होतं जेव्हा तिन्ही अक्षर गुरुमध्ये असतील तर तेव्हा त्या ठिकाणी म गण असतो म्हणजे या ठिकाणी प्रत्येक चरणामध्ये 17 अक्षर आहेत आणि सुरुवात आहे ती म गणाने होते म्हणजे काय मंदाक्रांता हे वृत्त आहे म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे। लक्षात ठेवायचं पुन्हा एकदा जर प्रत्येक चरणामध्ये 17 अक्षर असतील आणि सुरुवात ही
य गणाने झाली तर त्या ठिकाणी शिखरिणी, जर सुरुवात ही म गणाने झाली तर त्या ठिकाणी मंदाक्रांता, आणि सुरुवात जर ज गणाने झाली तर त्या ठिकाणी पृथ्वी, त्यासोबतच सुरुवात जर न गणाने झाली तर त्या ठिकाणी हरिणी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. पुढील पंक्तीतील वृत्त ओळखा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. या ठिकाणी पहा काय होतंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 अक्षरं प्रत्येक चरणामध्ये आहेत. म्हणजे काय, एकतर हा शिखरिणी असेल किंवा हरिणी असेल किंवा पृथ्वी असेल किंवा मंदाक्रांता असेल. ठीक आहे, या चारपैकी कोणता तर असेल. मग कसं ओळखायचं, पहिल्या 3 अक्षरांचा काय करायचा, गण व्हायचा. काय असणार आहे कलंकमध्ये, क लघु, ल गुरु आणि क लघु. आणि आपण काय पाहिलं होतं, जर फक्त मधलं अक्षर गुरु असेल तर त्या ठिकाणी ज गण. ठीक आहे, या ठिकाणी मग काय आहे, सुरुवात आहे ती, प्रत्येक चरणात सुरुवात आहे ती ज गणाने होते. मग या ठिकाणी पहा आपण पाहिलं होतं, जर सुरुवात ही य गणाने झाली तर शिखरिणी, ज गणाने झाली तर पृथ्वी, म गणाने झाली तर मंदाक्रांता आणि न गणाने झाली तर हरिणी. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, सुरुवात ही ज न होते म्हणजेच पृथ्वी वृत्त आहे. ठीक आहे, पर्याय 1. पुढे पहा प्रश्न क्रमांक 19. पुढील कविता कोणत्या वृत्तात आहे. काही गोड फुले सदा विहरती, स्वर्गांगनाच्या शिरी, काही ठेवी तसे कुणी रसकही, स्वच्छंद हृदय मंदिरी. या ठिकाणी पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 19 अक्षर आहेत. म्हणजे काय, 19 अक्षरं असतील तर कोणतं वृत्त असणार आहे, तर फक्त आणि फक्त शार्दूल विक्रीडित या वृत्तामध्ये 19 अक्षरं असतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 20. खालील कवितेतील वृत्ताचे नाव निवडा. ही का आकाशगंगा अवतरण का, दिसती कान विची, का घे श्यामा नभश्री सज्र, विमल श्री दिव्य ही माधवीची. या ठिकाणी पहा अक्षर मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 21 अक्षर असली की 21 अक्षरं असतील तर फक्त आणि फक्त सगधरा हे वृत्त असणार आहे. कोणतं, सगधरा. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 1. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वृत्तामधील अक्षरांची संख्या, त्यासोबतच यती कोणत्या अक्षरावर आहे आणि गणांचा क्रम काय आहे हे देखील पाहिलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी पाहायचं आहे सगधरामध्ये काय असतं, तर प्रत्येक चरणामध्ये 21 अक्षरं, त्यासोबतच यती हा 7व्या आणि 14व्या स्थानावर, आणि गणांचा क्रम असतो म र भ न य य य. ठीक आहे, म्हणजे सुरुवात कशाने होते, म गणाने होते. म्हणजेच तिन्ही अक्षर काय असतात, दीर्घ असतात. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 21. पुढील ओळीतील वृत्त ओळखा. शोभे सभोवार मंदार माला मुदे, वाहते मंद मंदाकिनी, वीणा करी मंजू झंकार हाती, असे शारदाही जगनमोहिनी. या ठिकाणी पहा वृत्त ओळखायचं आहे. अक्षर मोजायची पहिल्यांदा, काही असू दे, वृत्त म्हटलं की पहिल्यांदा अक्षरं मोजायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 22 अक्षर म्हटले कोणतं वृत्त, फक्त 22 अक्षर असणारं एकच वृत्त आहे. कोणतं, मंदार माला. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. काय लक्षात ठेवायचं, मंदार माला वृत्ताबद्दल प्रत्येक चरणामध्ये 22 अक्षरे असणार. ठीक आहे, त्यासोबतच यती हा नेहमी 4थ्या 10व्या आणि 16व्या अक्षरावर असणार. त्यासोबतच मित्रांनो, आणि यामध्ये गणांचा क्रम कसा असेल तर 7 वेळा त आणि शेवटी ग, त त त त त त आणि ग. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा ओळखायचं कसं, तर प्रत्येक चरणामध्ये 22 अक्षरं आली की लक्षात ठेवायचं मंदार माला. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 22. पुढील पद्यातील अक्षर गणवृत्त ओळखा. अक्षर मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 22 अक्षर म्हटलं की मंदार माला. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. मंदार मालाची वैशिष्ट्य कोणती, लक्षणं कोणती, प्रत्येक चरणामध्ये 22 अक्षरं, यती हा 4थ्या 10व्या आणि 16व्या स्थानावर, त्यासोबतच गणांचा क्रम 7 वेळा त आणि शेवटी ग. ठीक आहे.
पुढे पहा प्रश्न क्रमांक 23, अक्षर गणवृत्त ओळखा. मराठी असे आमची मायबोली, जरी भिन्न धर्मानुयायी असो. पुरी बांधली बंधुता अंतरंगी, हिच्या एका ताटात आम्ही बसू. या ठिकाणी पहा अक्षर मोजायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. 23 अक्षर असले की सुमंदार माला. लक्षात ठेवायचं 23 अक्षर असतील कवितेच्या चरणामध्ये, 23 अक्षर असतील तर सुमंदार माला म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. 22 अक्षर असतील तर मंदार माला, 23 अक्षर असतील तर सुमंदार माला. ठीक आहे, त्यासोबतच सुमंदार मालाबद्दल पहा कवितेच्या प्रत्येक चरणामध्ये 23 अक्षर. यती हा 5व्या, 11व्या आणि 17व्या स्थानावर. ठीक आहे, आणि गणांचा क्रम कसा असणार आहे? गणांचा क्रम असणार आहे तर 7 वेळा य आणि ल ग असा गणांचा क्रम असणार आहे. 7 वेळा य आणि ल ग. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 24, वृत्त व चरणातील अक्षरे यातील योग्य जोड्या लावा. वृत्त अक्षरांची संख्या. या ठिकाणी पहा सुमंदारमाला अक्षरांची संख्या 23, मंदारमाला 22, श्रगधरा 21 आणि शार्दूल विक्रीडित 19. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तर 4 1 2 3. 4 1 2 3 कुठं आहे? पर्याय 3 मध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. सुमंदारमाला 23 अक्षर, मंदारमाला 22 अक्षर, श्रगधरा 21 अक्षर आणि शार्दूल विक्रीडित 19 अक्षर. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 25, अक्षर गणवृत्त आणि गणांचा योग्य क्रम असणारी जोडी ओळखा. मालिनी. मालिनीमध्ये सुरुवात कशाने होते? न होते. न म य य बरोबर आहे. हरिणी न स म र स ल ग हे देखील बरोबर आहे. त्यासोबतच पहा द्रुत विलंबित. द्रुत विलंबित मध्ये पहा काय असतं तर गणांचा क्रम कसा असतो? न भ भ र असा असतो. म्हणजे या ठिकाणी क चुकलेला आहे. आणि मित्रांनो इंद्रवज्रामध्ये त त ज ग ग असा असतो. म्हणजे या ठिकाणी हे देखील चुकलेलं आहे. म्हणजे फक्त अ आणि ब दोन्ही जोड्या बरोबर आहेत आणि इतर दोन चुकलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 फक्त अ आणि ब योग्य. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे अक्षर गणवृत्त कसे ओळखायचे या टॉपिकवरील महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि दिली जाणारी माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.